तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही बघा हे सर्व असं भांगलत आहेत शेत आज. आणि आजचा ब्लॉगही स्पेशल आहे थोडा, कारण की आज मेन म्हणजे स्पेशल यासाठी झालं कारण की घरात लाईट नाही आहे. आज सकाळपासून घरात लाईट नाही आहे आणि म्हणून आज आम्ही आपलं पांढरे इथे बघा तिथं घर दिसत आहे आपलं पांढरीतलं बघा तिथं आम्ही चूल वगैरे असं मांडून मस्तपैकी काय मामा मसाले भात करणार आहे ना, मसाले भात आणि भरलेलं वांग करणार आहे. तर इकडे बघा हे काय तर गवत भांगालत आहे. आपण जाऊया त्यांच्याकडे. मम्मी तू कुठली सारी भांगालते? आज आपण पांढरीत काय करायचं? जेवण बनवायचं. जेवणात मसाले भात आणि भरलेलं वांग. बघा आंटी पण तिथं भांगलते आणि तिथं बाले दिदी काय तर ती पण तिथं तस करते, म्हणजे आपल्या ती हाताने करते ते मम्मी. ऊन खूप आहे मित्रांनो, इतकं ऊन आहे बघा, लय ऊन आहे. पूर्ण असं चेहऱ्यावरती असं सगळं ऊन येत आहे. इथं हे बघा हे आपलं शेत मस्त असतं. मग हे ढेसा आहे ती काय ग? काय चाकवत आणि काय कुठं हलवलं आहे आता? चाकवताची भाजी आहे मित्रांनो. इथं तरी भांगलत आहे. ह्या शेतात काय होतं? भाज्या येतात इथं सगळ्या खायच्या लसूण होता. भाज्या. तुम्ही ब्लॉग्स पाहिलेच असतील आमचे. कांदा, लसूण, परत हे असे काही तर अशा मध्ये मध्ये हे असं असतं ना, ह्यांच्यात कधी अशा भाज्या पण असतात. हे काय लसूण आहे काय ग? हा हा अच्छा. ऊन लय मम्मा, ऊनच इतकं आहे ना मित्रांनो, उभा राहा असं पण वाटत नाहीये. आणि कुठलं मी तुला मागं लागले तर नाही आले आणि आता आल्या मी आल्यावर. मी पण जाते मग, कर तू ब्लॉग. इकडचे दरवाजे लावायचा आतनं कडे लावून, नाही तर कमीत कमी मसाला करून ठेवा. परत बघ मी कोथिंबीर साठवले बघ. लय मग साठवलीस ग. अगं तेवढीच गाडी बघ कुठं गाडी आहे का पलीकडची ह्याच्यात भांगलताना एक देठ सापडलाय त्यातलंच. तर आम्ही आज कडवळ भांगलतोय, त्याच्यात गवत थोडं थोडं आलंय. गेल्या वास काय भारी आहे. तर आपण थोडी कोथिंबीर शोधूया. मला मम्मीचा हसायला आला. कुठे भेटतील आता आपल्याला? बघ दिदे, तर पडायचं बाबा. ओ माय गॉड. ए मामा आम्ही निघालो घरी, मसाला करतो. तर मित्रांनो आता आम्ही निघालो घरी, म्हणजे बल दिदी बरोबर काढते काय बघा इकडं. काढलं तर एवढी मेथी घेऊन घरी. हा मका आहे इथला. तिथं थोडी काटे
तरी आता आपण करूया मसाला आणि मग आता आम्ही दाखवतो तुम्हाला मसाला करून झाल्यावरती. मित्रांनो आमचं सगळं झालेलं आहे आणि आम्ही आत्ता आलेलो पांढरीत. पाहू शकता इथं शिवांश काही तर चूल पेटवायला लागलाय. चूल पेटवायला लागलाय. इथं आंटी आणि दीदी शेंगा फोडतायत आणि इथं मम्मी इकडे बघ की जरा काय करते ते. कांदा टोमॅटो चिरते. हे काय तर खोललंय का, कसला भारी वास आला. हा मसाला जो वार पाहिजे तेव्हा वार येत नाही आणि जेव्हा वार नको तो वार येत. तू तरी सुगरीनच आहे. ए अरे नको की पातेला काळ करू, दुसरं आणायचं. शिवांची दुसरं आणायचंय, त्याला लिपायचंय आणि मग आणली भरपूर आहे. अरे पण शिवाजी वाऱ्यानं पेटतंय का सांग बरं. तर इकडे अजून टोमॅटो कांदा बटाटा आहे आणि परत ही असे ग्लास वगैरे पिण्यासाठी पाणी आणलेलं आहे. याच्यात असे आपले काही मसाले वगैरे आणलेले आहेत, पावडर वगैरे. तिथं शेंगदाणे फोडत चाललंय आणि त्यात मसाले आहेत. आणि हे बघा हा हे आपलं घर पांढरीतलं. मस्त अशी लाइटिंग विटिंग मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. होम टूर द्यायला रात्रीचं, म्हणजे हे बघा ते रात्री असं काय दिसतंय बाहेरून मस्त असं. त्या साईडलाही लाईट आहेत, त्या साईडला अशाच. आणि फ्लॅश लाईट मारल्यामुळे इथे जरा जास्त दिवसभर शेतात काम करून करून आता लागले मसाले भात करायला मोकळ्या आकाशाखाली. शिवांशार नको अगं चूल चूल वैरण काढ, तू काढ वैरण काढ. पातेला तर मम्मी तेल टाकते आता. आगही लावून झालेली आहे. चूल पेटवले, चूल पेटवून झाले, चूल पेटवून झालेली आहे. पेटवले, पातेलं गरम केले आणि त्याच्यात तेल टाकले मी आता कांदा. वारं सुटले त्यामुळे जरा पायशे त्या वारं खिडकी होती की. आता मी त्याच्यात मोहरी टाकून घेतली. आपले तेल तापले का नाही, 1-2 मोहरी टाकून बघा. बोल बरं तरी करतेच, मला काही कळत. मला पण काही कळत नाही. मुकी ही मुकी झाली मित्रांनो, मी बहिरी झाली. चढलंय जाऊ दे पुढं. कशी काय रे ढकल त्या. बस बस कशी काय ग मामा जाते ग. मधुरा दिसतंय हाय मी त्याच्यातच आहे. तेल आपलं चांगलं सगळं मोहरी टाकलं. कढीपत्ता आहे काय. पांढरा लय लांब सरकायला अगं कढीपत्ता टाकते. कांदा कढीपत्ता टाकते, पण मला अगोदर कांदा द्या, कारण तेल जास्त कडले त्यामुळे मी अगोदर कांदा टाकून घेणार आहे. कारण आपल्याला जिरा मोहरी करपू शकतो म्हणून. बारीक मोठं जास्त तेल कडल्यामुळे आपलं जिरा मोहरी करपण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे मी कांदा टाकून घेतला. आता मी कढीपत्ता टाकणार. आता मला लांब सरकायला लागणार आहे. शिवांश श्वास आता लांब सरक थ्री. नाही वाटतंय झालं. अरे नाही एवढं तेल कडून पण मला नाही उडलं. कसं काय ग. कारण कांद्यानं गार केलं ना त्याला. अच्छा म्हणून किती छान दिसतोय. वास पण तेवढंच चांगलं. वासही मित्रांनो फोडणीचा इतका छान येतोय ना, एकदम मस्त असा. आम्ही हलवतो की शेफ हॉटेलमध्ये तो असतो मॅनेजर. शेफ शांश होणार का. हा बघ त्या दिवशी म्हणत होता क्रिकेटर. गाड्या असते त्यांना काय होत.
अयो वाळं खूप आहे मित्रांनो. आता टोमॅटो नाही बसला मग धुवा बाज त्याला. गॅसवर असलं की बेकर तडतडलं असतं ना. तर टोमॅटो चाललाय. तास चांगला मी सेफ्टीवर आहे ना. पडीचं नाही त्याच्यावर पाडते. वाडीवरच्या स्टोरीगत सीन व्हायचा. होय तिथे वाडीवरच्या स्टोरीगत सीन व्हायचा. भैया ती मॅच तुझं बंद कर, इकडं कॉपीराइट यायचं. माझ्या हातावर काय उडलं सांग. आम्हाला काय माहिती पाणी हातावर उडलं. आमच्या इथं धूळ म्हणून कवा चुलीवर करायचं ना असं आलं तसं. घरात काय तुलाच भैया बरोबर बस जाते मॅच बघत. मला नाही आवडत मॅच. बया कुठली मॅच आहे रे? हा मग कशाला बघतोय? कुठली वर्सेस काय तर काय ना काय हा तो गती तिकडे मॅच माहित नाही तरी बघतोय. इकडे दाखव की. निंबू पण मीच सांगितलं टाकायला. निंबू निंबू शिवांचा अर्ध हिंदी असते अर्ध मराठी असते. निंबू पाणी. अरे मला हलवू दे की. टाकले आणि काय टाकले? टाकले आणि थोडं हळद टाकले. शिवाय शान शान पिशी उडून गेली. अरे पिशी उडून गेली तुझी परत हलव. त्याच्यात मी लाल तिखट टाकते. बस 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 बास की. तेवढ्या भातात ह्याला लागणार तिखट तिखट. तिखट भारी वाटतंय की नाही? मी असू दे मी आलो होतो तुझा भैया बसेल. पळी पडेल बाळा. अजून काय आणलंय का? ऍक्टिंग देखो ऍक्टिंग ऍक्टिंग. आता त्याच्यात मी बटाटा टाकते. कोथिंबीर मसाल्यातच टाकले त्यामुळे काय वरून काय नाही टाकणार. अयो मम्मा अयो डोळे ते डोळ्याला काय बाबा माझ्यापाशी सर. किती जवळ या आगीचा माझा पाय बाबा. तर आपला मसाला वगैरे सर्व काही भाजले. आपल्याला जेवढं उपलब्ध साहित्य होतं तेवढ्या साहित्यात आपण ह्याच्यावर भाजून घेतलाय आणि आता आपण त्यात पाणी ओतणार आहे. तर हे मसाल्याचा डबा आहे त्याच्यातच मी पाणी घेतले. त्याच्यात आता मी पाणी मम्मा लय हे होणार आहे. लाल 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 होणार आहे भात. शिवांशर गट तुझं चुके मग इथं नको क्यूस. मीठ टाकायचं. तर आता मीठ टाकून घेऊया आपण. माझे पाठ जेव्हायचं पलीकडचं साईडला असतं बघ फोटोचं माहित आहे ना. तिथं फोटो निघतो व्हिडिओ चालू. कोण कशाला येते आता 2 दिवस आजी मुंबईला गेल्या तर तिथं वरड त्या जहाना पाण्याची वरड उठली आणि इथं आले तिथं परत इथं करून खाईल का? सगळंच करल.
पप्पा सांगलीला गेलेलं म्हणून आणायला नव्हतं कोणी भाकरी केली की नाही पण त्याच्यात त्या नळाला पाणी येतं ना चालू असलं तर नळाला पाणी. मम्मी बोल की. आता मी तांदूळ धुते. आता एकदा धुतले, आता दुसरा धुवायला लागले. मग ह्याच्यासाठी एक दुसरी सेपरेट चूल. नाही अरे तांदूळ धुवायचं ना. सर तर या प्रकारे कट झालाय. कर मग. आता मसाला वगैरे पूर्ण पाणी उकळलं त्याच्यात मी आता तांदूळ टाकून घेतलेला. सगळ्यात इम्पॉर्टंट. आंटी चिटिंग काही काढल्यावर ती करते तो अगदी दाताच्या चांगलं एकाच कुठल्या तर हातानं मार कुठल्या कुत्राचं चालू. एक हुकले आपण दोन 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 हुकली. आता आपण पाहूया आपला भात शिजलाय का नाही. सगळं तर झालंय, शिजलाच असेल. वाव, मस्त असा आपला भात शिजलेला आहे. तर चला आता आपण भात शिजलाय का बघूया. पूर्ण भात शिजलाय आपला. तर आता आपण खाल्यात उतरून घेऊया. हा आणि 5 मिनिट ओपलाय ठेवूया, नंतर मग आपण मस्त आपण घेऊया ताट वाढायला आणि याच्यात भाजीचा अयो सगळं बसा की जेवायला. हात होय नाही झाले. मी तर धुवूनच आल्या. अरे शन चप्पल घालून कुठे येतोय? इथं जेवायचंय. सरकून बसा. ताटे ठेवायचं. भारी. कैरी आणायला पाहिजे होते. आणायला पाहिजे होती. आत्ता खरं कैरीची गरज आहे ना. आत्ताच आपण काय असंच असते. दे इकडं. या सगळ्यांनी जेवायला दे एक ताट कुठलं तर. इकडं आणि उधर माग सरकवायचं बसायला. सरकू द्या. थांब जरा, मला हात धुऊ दे. तर आता मित्रांनो आपण थोडं खाऊन बघूया कसं झालं काय. चांगला मस्त. आणि लसणाच्या पेस्टची चव छान येते. मम्मा मला वाट ना भात मस्त झाला. मांडी घाल. खाली आहे. कसं झालंय भात दे दे. छान झालं बाबू बस. तिकडे सरकते. ए बाबू या. शिवांश भात कसं झालंय बघ. भाजी खायच्या आधी खाल्लंय. माया बस.
तर आपला ब्लॉग आपण इथंच थांबूया. भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सगळ्यांना बाय करा. पाण्यात